साधारण आपल्याकडे जे चेनची रेंजेस आहेत ते 4 ग्रॅम पासून आपल्याकडं स्टँडर्ड साईज चेन्सचे चालू आहेत. पण एक त्याच्यामध्ये येते तर तुम्ही बघितलं तसे काय तसे भरून दिसते एकदम. तेच क्युबन चेन आहे. हे पण साधारण तुम्हाला 7 तोळ्यामध्ये येऊन जाते. त्याच्यामध्ये आता हे मेन्ससाठी आपल्याकडं ब्रेसलेट्समध्ये आहेत आपल्याकडे कॉम्बिनेशन. हे पण क्युबनमध्ये आहे आणि 12 ग्रॅम फक्त ह्याचं वजन आहे. पण बाकीच्यामधून आपल्याकडे सरदारजी कडा म्हणून पण आहे. हे सुद्धा पूर्ण हँडमेड असत आणि ह्यात तुम्हाला भरीवमध्ये पण येतं आणि होलोमध्ये सुद्धा तुम्हाला येऊन जातं साधारण. नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आली आहे पुन्हा गाडगे ज्वेलर्स आंबेगाव या ब्रँचमध्ये. या शॉपचा संपूर्ण ॲड्रेस मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे आणि कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिला आहे. इथे तुम्हाला पार्किंगची खूप मोठी व्यवस्था आहे, तर इथे पार्किंगचा काही इश्यू नाही आहे. 2 व्हीलर 4 व्हीलर आरामशीर पार्क करू शकता तुम्ही. आणि तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेंट्ससाठीचं खास कलेक्शन बघणार आहोत. यामध्ये चेन, ब्रेसलेट, कडे असा सर्व प्रकार बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला बघूयात आता आपण संपूर्ण कलेक्शन. प्लस सगळे डेली यूजसाठी लाईट वेट जेंट्स आणि लेडीज दोन्हीचे मॅचिंग चेन्स आहेत आपल्याकडं. साधारण आपल्याकडे जे चेनची रेंजेस आहेत ते 4 ग्रॅम पासून आपल्याकडं स्टँडर्ड साईज चेन्सचे चालू आहेत. तर त्यामध्ये जर ही बघितली, ही मोगॅम्बो चेन म्हणून आहे. ही 5 ग्रॅममध्ये येते तुम्हाला आणि याची लेंथ आहे 16 इंच. म्हणजे लेडीज वगैरे पण यूज करू शकतात, जेंट्स पण डेली वेअरसाठी यूज करू शकतात. त्यानंतर मग ही 4.900 मध्ये प्रेस चेन आहे. 18 इंच याची लेंथ आहे आणि टिकायला चांगली असते, हँडमेड असते पूर्ण त्यामुळं. तर हे आपले नाही का डेली वेअरसाठी मेन्स आणि वुमन्ससाठी आपल्याकडे डेली वेअरसाठी ऑफिस यूज किंवा डेली पर्पजसाठी चेन आहे. तर ही त्यामध्ये मोगॅम्बो चेन म्हणून आहे. साधारण ही 5 ग्रॅममध्ये येते आणि हिची लेंथ 16 इंच आहे. 16 इंच. त्यानंतर मग ही प्रेस चेन असते. ही पण 4.900 म्हणजे अप्रॉक्स 5 ग्रॅममध्ये याचं वजन आहे. 18 इंच याची लेंथ आहे आणि हँडमेड असल्यामुळे तुम्हाला लॉंग टर्म टिकायला खूप चांगलं. खूप आधी ही चेन खूप चाललेले आहेत. त्यानंतर ही परत तेच आहे मोगॅम्बो चेन म्हणूनच आहे. ही पण तुम्हाला साधारण 5 ग्रॅममध्ये येऊन जाते आणि 18 इंच याची लेंथ आहे. मग त्याच्यानंतर ही तुम्हाला 12.5 ग्रॅममध्ये येते 18 इंच चेन. ही चेन डबल बॉक्स चेन म्हणून आहे. ही पण तुम्हाला मेन्स वुमन्ससाठी तुम्ही डेली वेअर करू शकता. थोडंसं असं डेलिकेटेड किंवा असं डिसेंट आहेत एकदम असे पातळ. जर वुमन्स कसे लेडीजला कसं ना पातळ नाजूक हवे असतात, तर त्या हिशोबाने ही बॉक्स चेन आहे. 4 ग्रॅममध्येच येऊन जाते. अजून ही पण तुम्हाला 5 ग्रॅममध्ये येते. अशी ही पण तुम्हाला एक 20 इंच तर थोडी लेंथ थोडी जास्त पाहिजे असेल 2 इंच 18 पेक्षा, तर मग ही तुम्हाला डबल बॉक्स चेन येऊन जाते आणि 6 ग्रॅममध्येच येते. लेंथ पण बघितलं तर थोडी ह्याची लेंथ पण जास्त येते. ही पण तुम्हाला मग एक 11 ग्रॅममध्ये येते. ही पण सडक चेन म्हणतो आम्ही ह्याला. तुम्ही हे बघू शकतात 18 इंच आणि 11.5 ग्रॅम आहे. ही पण थोडीशी अशी ब्रॉड असते. अशी चेन सुद्धा असतात आमच्याकडे. असे हे फॅन्सी चेन्स आहेत. म्हणजे ह्याला मध्ये बीट्स असतात किंवा असं खाली हँगिंग लोलक असतात. ह्याला रोडियम फिनिश केलेलं आहे. हे पण साधारण 6 ते 7 ग्रॅमचे येऊन जातात आणि ह्याची लेंथ पण बघायला 18 इंची 20 इंची हे लेंथ आहेत सगळे. मग ही जर चेन बघितली ही पण 5 ग्रॅममध्येच आहे. ही पण आहे स्टेप कट चेन. ही पण लाईट वेट आहे, सगळं लाईट वेट आहे. 5 ग्रॅम 6 ग्रॅम 18 इंची लेंथ आहे. ही पण तुम्हाला 5 ग्रॅममध्ये येते. करू शकतात ह्याचे आणि कसे असे एकदम ड्युरेबल आहेत. हे बघा चेनीचा प्रकार आहे. हँडमेड चेन असतात या. हे रोप चेन म्हणतो की आपण ह्याला रस्सी चेन सुद्धा म्हणतो. तर हे पण तुम्ही जर डेली वेअर करायचे असेल आणि लॉंग टर्मसाठी जर बघितलं तर खूप चांगली टिकायला ड्युरेबल आणि स्ट्रॉंग चेन असते. म्हणजे अशी सहजासहजी ब्रेक होत नाही. आणि ह्यामध्ये पण तुम्हाला 18 इंच 20 इंच 24 इंच असे तुम्हाला स्टँडर्ड लेंथ येऊन जातात. तर जर ही बघितली तर ही 18 इंची आहे आणि ही 6 ग्रॅममध्येच येते फक्त. म्हणजे ह्यामध्ये पण 2 प्रकार असे, एक भरीव आणि एक दुसरी सॉलिड. तर ही त्याच्यामध्ये लूज रोप चेन आहे, 6 ग्रॅममध्येच येते. त्यानंतर मग
ही तुम्हाला 3 ग्रॅम मध्येच येते ही चेन जर बघितलं. बरं, दिसायला पण अशी मोठी वाटते ती. असं बघताना 6-7 ग्रॅमची वाटते, पण ही बघितलं तुम्ही तर हे बघा फक्त 3.5 ग्रॅम मध्येच येते. ही पण लूज रोप चेन आहे. ओके. ही पण तुम्हाला येते. ही पण तशामध्ये 11 ग्रॅम मध्येच येते ही पण चेन तुम्हाला. पण अशी वाटताना 15-1.5 तोळ्याची 2 तोळ्याची अशी वाटते, पण बघितलं तर एकदम लाईट वेट आहे आणि होलो आहे, म्हणजे होलो किंवा सेमी होलो आपण म्हणतो तसे टाईप आहे. तर मग ही त्याच्यामध्ये भरीववाली येते 20 इंच पूर्ण सॉलिड. ही तुम्हाला 18 ग्रॅम मध्ये येऊन जाते. ही रोप चेन सगळे हँडमेड असतात. तुम्हाला ट्रॅव्हलिंग वगैरे करायचं असेल तर इझिली तुम्ही बॉक्समध्ये किंवा एखाद्या झिपलॉकमध्ये ठेवून घेऊन कुठे ट्रॅव्हलिंग करू शकतात. तर मग अशी इंद्रजित चेन्स आहेत, म्हणजे आपल्याकडे सगळ्यात टॉपचे सेल होणारे असे डेली वेअरसाठी चेन्स म्हणून इंद्रजित चेन खूप प्रसिद्ध आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 18 इंच येते. ही पण साधारण तुम्हाला एक 5 ग्रॅमपासून येते. हिचं वेट आहे 8 ग्रॅम टोटल, बरोबर. त्यानंतर ही एक सडक चेन म्हणून आहे, ही पण तुम्हाला 6 ग्रॅममध्ये येतात. त्यानंतर ही तुम्हाला 12 ग्रॅमची येईल आणि ही पण तुम्हाला साधारण 8 ग्रॅमची येतात. म्हणजे आपल्याकडे जर बघितलं तर एक जसं मी तुम्हाला दाखवले 3 ग्रॅमपासून आहेत, 3 ते 18 इंच 10 ग्रॅमपर्यंत आपल्याकडं सगळ्या प्रकारच्या सॉलिड, होलो, सेमी होलो सगळ्या प्रकारच्या आपल्याकडे चेन्स येऊन जातात मेन्स आणि वुमन्ससाठी. चेनमध्ये पण भरपूर कलेक्शन आहे. थोडेसे जर तुम्हाला वेगळे किंवा थोडेसे अशी जर डिफरंट किंवा फॅन्सी डिझाईन बघायचे असेल तर ते सुद्धा आपल्याकडे येतात 10 ग्रॅमपासूनच. तर त्याच्यामध्ये ही एक नवाबी चेन म्हणून आहे. तर नवाबी चेन ही सगळं 20 इंच 13 ग्रॅममध्ये, ही 18 इंच 14 ग्रॅममध्ये येतं. तर त्याच्यामध्ये ही एक मग नवाबी चेन पॅटर्न अशी एक पॅटर्न आहे आपल्याकडं. खूप चालणारी डिझाईन आहे. ह्याचे तुम्हाला मॅचिंग ब्रेसलेट्स वगैरे पण येऊन जातं आणि पूर्ण हँडमेड असते. म्हणजे याचं जे पूर्ण जर बघताल तर हे हाताने एकमेकांशी तार एकमेकांवर आपण गुंतलेले आहेत ती आणि दिसायला भरून दिसते. जर तुम्ही जर गळ्यात वेअर केली तर असं समोर असं गोप टाईप वाटते किंवा हेवी दिसते खूप. आणि जर तुम्ही डेली वेअर जरी करायचं असेल तर तुम्ही ती करू शकता. मग त्याच्यानंतर मग ही एक प्रसिद्ध चेन आहे, हिला फिगारो चेन सुद्धा म्हणतात किंवा तेंडुलकर चेन सुद्धा म्हणतात. जर तुम्ही भरपूर ऐकला पण असेल तेंडुलकर चेन, तेंडुलकर ब्रेसलेट. त्याचं मागचं कारण म्हणजे जे क्रिकेटर सचिन तेंडुलकर आहेत त्यांच्या गळ्यात आणि हातात ब्रेसलेट ह्या चेनीची ते वेअर करतात रोज, त्यामुळे ह्याचं नाव तेंडुलकर चेन असं पडलेलं आहे. ही पण तुम्हाला डेली वेअर करायचं असेल ना एकदम रफ अँड टफ आहे. म्हणजे भरपूर लोकांना भरपूर जेंट्सला ही मागणी असते की आम्हाला तेंडुलकर चेन दाखवा. ही त्याच्यामध्ये येते आणि ही 10 ग्रॅमपासून देतात. तुम्ही जर थोडीशी पातळ घेतली तर ही 11 ग्रॅमची येते. ही 20 इंच. जर तुम्ही 18 इंच घेतली ही तुम्हाला 10 ग्रॅममध्ये बसून जाणार. ही पण 20 इंच 15 ग्रॅममध्ये आणि टिकायला एकदम अशी दणकडा असते बघितला असेल तर. टिकायला अशी एकदम स्ट्रॉंग आहे, एकदम ड्युरेबल आहे खूप. आणि डिझाईन पण अशी एकदम फॅन्सी आहे, क्लब चेन सारखं आहे डिझाईन आहे. मग त्यानंतर मग ही एक ती हँडमेडची नसते, ती पण कोइंबतुरी चेन आहे. म्हणजे जे आपले केरळाचे किंवा कोइंबतूरचे कारागीर आहे थोडीशी तशी त्याला नजाकत थोडीशी साऊथ इंडियन दिली थोडी आहे. आणि लाईट वेटच आहे, एक 13 ग्रॅममध्ये येते 20 इंच. तुम्हाला जर 1 तोळ्यामध्ये बसवायचे असेल तर 18 इंच घ्यावी लागेल तुम्हाला. मग त्यानंतर अशी थोडी पार्टी वेअर आहे, तो बघितला असेल फॅन्सी चेन आहे. ही साधारण तुम्हाला 2 तोळ्यामध्ये येते आणि हिची लेंथ सुद्धा 22 आहे, 22 इंचची लेंथ आहे. तुम्हाला 18 इंच पाहिजे असेल तर 12-13 ग्रॅममध्ये येते आणि फॅन्सी आहे. ह्याचे जे पॅच आहेत जर पॅच छोटे केले तर तुम्हाला पण ती 10-11 ग्रॅममध्ये येते 18 इंच करायचं असेल तर. आणि फॅन्सी म्हणजे पार्टी वेअर जरी केली तर खूप अट्रॅक्टिव्ह दिसते भरपूर. मग थोडे आपले 24 इंच लॉंग आहेत. 24 इंच म्हणजे ज्या लोकांना असे डायरेक्ट गळ्यावरून डायरेक्ट घालायचे असते तर त्यासाठी 24 इंच सफिशियंट आहे. म्हणजे तुम्हाला असं डायरेक्ट गळ्यात नसतं, तुम्हाला असं काढ घाल करायचं असेल तर तुम्ही 24 इंच तो वापर करू शकतात. जर ही मग त्यात 19 ग्रॅममध्ये येते. ही जर ही रोप चेन ही पण तुम्हाला 21 ग्रॅम, 23 ग्रॅम आणि 29 ग्रॅममध्ये येतात. तसं जर बघितलं तर 10 ग्रॅममध्ये पण आपल्याकडे आहेत इंद्रजित चेन 24 इंचामध्ये. जसं की आता ही बघितली ही 12 ग्रॅममध्येच आहे, 24 इंच याची लेंथ आहे. ही हायवे चेन 14 ग्रॅम आहे. ही इंद्रजित चेन 13 ग्रॅममध्ये तुम्हाला येते. हे सगळं 24 इंच एक स्टँडर्ड लेंथ असतात मेन्ससाठी. म्हणजे ज्यांना असं डायरेक्ट
वेळ करायचा त्यांच्यासाठी ओके आहेत. 24 इंचमध्ये या लाईट वेट आहेत. आणि डेली वेअर करू शकतात, मशीन मेड असतात सगळे. हां. तर मग हे आपल्याकडे मग तसं 24 इंचेस थोडे लॉंग चेन पण आहेत आणि याचं वेट पण थोडं जास्त येतं. जर बघितलं तर ही 16 ग्रॅममध्ये येते. ही पण अशी कोइंबतुरी चेन आहे. ही पण तुम्हाला 13 ग्रॅममध्ये येते. सुंदरी चेन आहे ही. त्याच्यावर तुम्हाला डबल बॉक्स चेन येते साधारण. ही पण तुम्हाला 3 तोळ्यामध्ये येते कारण ही खूप ब्रॉड आहे. जर तुम्ही बघितलं तर डबल बॉक्स आहे एकदम ह्याला, त्यामुळे ही 3 तोळ्यामध्ये येते तुम्हाला. मग ही मोगेम्बो चेन आहे 24 इंच. ही पण तुम्हाला 2 तोळ्यापर्यंत म्हणजे 20 ग्रॅमपर्यंत येते. ही थोडी फॅन्सी कोइंबतुरी पॅटर्न आहे. 24 इंच याची लेंथ आहे आणि 12-12.5 ग्रॅममध्येच तुम्हाला ही येऊन जाणार. ही पण तशी सुंदरी चेन आणि 15 ग्रॅममध्ये तुम्हाला येणार. त्या कसं तुम्ही मेन्स आणि वुमन्स दोन्ही पण युनिसेक्स असतात, ती कोणी पण यूज करू शकता. आणि डेली वेअर जरी केलं तर काही प्रॉब्लेम येत नाही, काही इश्यू येत नाही. तुम्ही बिंदास डेली वेअर करू शकतात. तर मग हे पण आपल्याकडे मग गो पॅटर्नमध्ये पण आहेत. आपण जे आता बघितलं ते डेली वेअरसाठी एकदम सिम्पल डिझाईन होती. आता जर काहीकांना जास्त जर हेवी वेट घालायचं असतं किंवा ज्यांना जास्त सोनं वेअर करायला आवडतं, मग त्यांच्यासाठी आपल्याकडं मासे पण कन्सेप्टमध्ये चेन्स आहेत आपल्याकडं. इंडो इटालियन चेन, क्युबन चेन, भरपूर प्रकार आहेत आपल्याकडं. तर तुम्ही बघू शकतात. ही कोइंबतुरी पॅटर्न आहे. ही साधारण तुम्हाला 20 ग्रॅममध्येच येऊन जाते. म्हणजे अशी हेवी लुक येतो पण ॲक्च्युली ही सिमी होलो असते, त्यामुळे ही तुम्हाला 20 ग्रॅममध्येच येऊन जाते. आणि लेंथ पण याची 24 इंच स्टँडर्ड लेंथ आहे. वेटमध्ये येते ही. मग त्यामध्ये येते भरीवमध्ये येते. क्युबन चेन म्हणून आहे आणि ह्याला मॅट फिनिश केलेलं असतं किंवा असं ऑक्सिडाइज लुक केलेला असतो. जसं की तुम्ही कम्पेअर केलं दोन्हीच्या चेनमध्ये तर हिचं पॉलिश थोडं वेगळं आहे. ही क्युबन पॅटर्न एकदम भरीव येते. ही 48 ग्रॅममध्ये आहे कारण पूर्ण जाड भरीवमध्ये येतं. त्याच्यामध्ये मग ही एक आहे इंडो इटालियन चेन म्हणून आहे 22 इंच आणि 3.5 तोळ्यामध्ये तुम्हाला येणार. तर त्याच्यानंतर ही एक बायझंटाईन चेन आहे. ह्याचं तुम्हाला बायझंटाईन चेनच्या व्यतिरिक्त तुम्हाला याचं ब्रेसलेटसुद्धा मिळून जाईल. ह्याचं पण तुम्हाला ब्रेसलेट्स मिळून जातात. 24 इंचच आहे आणि जास्त नाही 2-2.5 तोळ्यामध्येच तुम्हाला ह्याचं वेटेजमध्ये येऊन जातात. मग त्यानंतर मग आपण बघितलं तर हे एक आहे फॅन्सी चेन आहेत अशी गोफमध्ये. 20 इंच लेंथ आहे आणि 16 ग्रॅममध्येच तुम्हाला येणार. असं भरपूर ब्रॉड दिसते. जर तुम्ही वेअर केलं आणि जर पुढून बघितली तर असं आपल्याला वाटतं की 25 ते 30 ग्रॅमची आहे, पण ॲक्च्युली बघितलं तर हे एकदम 15 ग्रॅममध्ये एकदम लाईट वेटमध्ये येते. त्यानंतर ही आपली गोकाक चेन म्हणून आहे. जर तुम्ही बघितलं तर साऊथ इंडियन ज्वेलरी टाईप लुक येतो याचा आणि पूर्ण भरीव आहे. ही टोटल 7 तोळ्यामध्ये येते. 70 ग्रॅम्समध्ये येते. हेवी आहे भरपूर. जसं काहीकांना अशी पूर्ण भरीव घालायची असेल ते अशी टाईपचं प्रिफर करतो आम्ही त्यांना. ही पण तुम्हाला 13 ग्रॅम्समध्ये म्हणजे 13 ग्रॅम्समध्ये तुम्हाला ही फॅन्सी गोप चेन येते. ह्याला मॅचिंग तुम्हाला ब्रेसलेटसुद्धा येतं. ब्रेसलेट पण 7-8 ग्रॅमचं लाईट वेट. चेन पण तुम्हाला 13-14 ग्रॅमची येते. तर मग त्याच्यामध्ये ही बघितली तर ही गेरूमध्ये थोडीशी फिनिश केलेला असतो. त्याला थोडासा त्याला टच दिलेला असतो. हे पण असं थोडी साऊथ लुक देते तुम्हाला. आणि हँडमेड चेन असते. हे पण तुम्हाला 3 तोळ्यामध्ये येते साधारण 25-30 ग्रॅमच्या अप्रॉक्सिमेट त्या रेंजमध्ये येऊन जातात तुम्हाला. तर आपण बघितलं तर हे मागाशी आपण जे बघितलं ते इंडो इटालियन चेन, तर तशामध्येच हे पण आपल्याकडे डिझाईन्स आहेत. गोप चेन ज्यांना असं जास्त हेवी घालायची सवय असते तर त्यांच्यासाठी आपल्याकडं मग अशा गोप चेनसुद्धा आहेत. ही साधारण तुम्हाला 5 तोळ्यामध्ये येते. तुम्हाला मॅचिंग ब्रेसलेट्स करता येतं आपल्याला. ही पण एक त्याच्यामध्ये येते. तर तुम्ही बघितलं तसे गळ्यात तसे भरून दिसते एकदम. ही पण एक 76 ग्रॅमची म्हणजे 7-7.5 तोळ्यामध्ये तुम्हाला ही क्युबन चेन येते किंवा याला इंडो वेस्टर्न पण म्हणतात किंवा क्युबन म्हणतात. क्युबन चेनसुद्धा म्हणतात. तुम्ही भरपूर असं जरा बघितलं असेल भरपूर लोकांना ही चेन म्हणजे पॉलिटिशियन्स म्हणा किंवा सेलिब्रिटीज म्हणा त्यांच्या गळ्यामध्ये ही चेन असतात. जे इनफॅक्ट क्रिकेटर्सच्या गळ्यात सुद्धा ही चेन असेल कारण भरीव असते आणि एकदम त्याचा लुक वेगळा येतो.
जो भारत असतो जो लुक असतो. हो, खूप हेवी आहे ते, भरीव आहे एकदम. जर तुम्ही आता जरी घेऊन बघितले तर तुम्हाला असं याचं वेटचा एक फील येईल की केवढी वेटमध्ये आहे. तर ही पण तशामध्ये असे होलो डिझाईन्स आहे. 6 तोळ्यामध्ये येते एकदम. 6 तोळ्यामध्ये 60 ग्रॅम्स मध्ये आहे. तर ही पण तुम्ही बघू शकता, ही पण त्याच्यामध्येच आहे, क्युबन चेन आहे. ही पण साधारण तुम्हाला 7 तोळ्यामध्ये येऊन जाते. पूर्ण अशी एकदम ब्रॉड आहे, पूर्ण भरीव येते. त्यानंतर ही एक इंडो इटालियन आहे किंवा ह्याला गजरा पॅटर्न चेन सुद्धा बनतात. ही पण सेमी होलो अशी, जर तुम्हाला जर ओकेशनली वेअर करायचे असेल किंवा पार्टी वेअर करायचे असेल तर ही त्या टाईपमध्ये चेन आहे. ही तुम्ही डेली वेअर करू शकता. ही फक्त कशा असतं, हिला असं फिलिगिरी तार वर्क केला असतं, त्यामुळे तुम्ही ही डेली वेअर नाही करू, कारण चुकून अंगाखाली वगैरे येऊ शकते. त्यामुळे तुम्ही पार्टी वेअर, ओकेशन यूज ही तुम्ही करू शकतात. आणि ही डेफिनेटली डेली वेअर केली तरी चालून जाते. लेडीज ब्रेसलेट्स आहेत, तर फॅन्सी आहेत. हे तुम्ही बघितलं तर ह्यात मोसोनाइट स्टोनचा वापर केलेला आहे. 8 ग्रॅममध्ये तुम्हाला हे टेनिस लेडीज ब्रेसलेट येऊन जातं. ह्यात तुम्हाला ऑक्सिडाईज आणि मॅट जसं दोन्हीचं एक कॉम्बिनेशन तुम्हाला ब्रेसलेट्समध्ये येतं. हे जरी बघितलं तर हे चेन आणि मध्ये त्याला डेअरचे जे पॅचेसचे डिझाईन्स आहेत हे पण 5 ग्रॅममध्ये येतं. हे जे 6 ग्रॅम, हे 10 ग्रॅममध्ये. आणि हे वर्टिकल जे आहेत तसे मण्यांचं किंवा बीट्सचं सर, तर हे तुम्हाला 6 ग्रॅममध्ये येतं. आणि हे तुम्हाला ॲडजस्टेबल कार्ड दिलेलं असतं, जेणे काही तुम्ही तुमच्या साईजच्या हिशोबाने ॲडजस्ट करू शकता. किंवा दुसरं कोणाला पण तुम्हाला यूज करायचं असेल तर ते त्यांच्या साईजच्या हिशोबाने यूज करू शकता. गिफ्ट देण्यासाठी पण खूप छान आहे ऑप्शन. हो, असं लाईट वेटमध्ये आहे. आणि हे तुम्हाला वाटलं असतं इन फ्युचर कडी वगैरे वाढून मिळेल, कडी लावायची असेल तर वाढून मिळेल. तर हे पण तुम्ही बघू शकता. तर हे पण थोडं फॅन्सी आहे. कसं कॉलेजच्या जे मुली असतात तर त्यांच्यासाठी त्यांना त्या क्राऊडला लवकर अट्रॅक्ट करण्यासाठी ही काय 3.5 ग्रॅममध्येच येऊन जातात साधारण. एकदम लाईट वेट आहे ती. हे पण टर्किश ब्रेसलेट्स आहे. हे पण तुम्हाला 6 ग्रॅममध्ये येतं. हे पण तुम्ही बघितलं तर हे पण असं आपलं कास्टिंग डिझाईनचे किंवा असं एडी आपलं ह्याच्यात अमेरिकन डायमंड स्टोन मोसोनाइट्समध्ये तुम्हाला असे फॅन्सी टेनिस घेऊन जातात ब्रेसलेट्स. हे पण जर बघितलं तर हे पण तसे टाईपच आहेत, कास्टिंग डिझाईन्स आहेत. अजून हे थोडं फॅन्सी आणि ह्याला रोडियमचं मिक्सचर कॉम्बिनेशन केलेलं आहे. रोडियममुळे पण थोडी ज्वेलरी हायलाईट आणि अट्रॅक्ट होते. हे पण टर्किश पॅटर्नमध्ये 4 ग्रॅममध्ये येतं साधारण तुम्हाला. 4 ग्रॅममधले येते, लाईट वेट 4. अजून हे पण तुम्हाला साधारण 9 ग्रॅममध्ये वर्टिकल मान्यांचं 9 ग्रॅमचं ब्रेसलेट येऊन जातं सगळ्या लेडीजसाठी. तुम्ही ह्याच्यामध्ये कास्टिंगची डेली जरी वापरले ना तरी चालतं, काय हरकत नाही. कशात अडकणार पण नाही मुळात, म्हणजे कशात फिनिशिंग कशी केलेली असते त्यामुळे त्याला कशात अडकणार वगैरे नाही, तशा टाईपच असते. सध्या मंगळसूत्र ब्रेसलेट खूप वापरण्यात येतं किंवा ट्रेंडिंग डिझाईन्स आहे, तर आपल्याकडे तशा टाईपमध्ये पण येतं. हे तुम्हाला फक्त 2 ग्रॅम 900 मिलीमध्ये तुम्हाला हे मंगळसूत्र ब्रेसलेट येतं. 2 ग्रॅम 900 मिलीमध्ये. हे वर्टिकल मान्यांचं पण तुम्हाला 7 इंची जी लेंथ असते 9 ग्रॅममध्ये येतं. हे पण कास्टिंगचं 6 ग्रॅममध्ये येतं. हे पण मंगळसूत्र ब्रेसलेट जे आहे हे पण तुम्हाला 4 ग्रॅम आणि हे पण तुम्हाला 4 ग्रॅममध्ये मंगळसूत्र ब्रेसलेट येऊन जातं. ट्रेंडी डिझाईन्स आहे. आता भरपूर लोक म्हणतात की मला हातातलं ब्रेसलेट मंगळसूत्र हवं, तर आपल्याला तसे टाईप पण डिझाईन्स आहेत. आणि खूप सुंदर सुंदर ब्रेसलेटचं पण कलेक्शन आपण बघितलेलं आहे या व्हिडिओमध्ये. खूप छान, अगदी लाईट वेट पासूनचे डिझाईन्स आपण इथे कव्हर केलेले आहेत या व्हिडिओमध्ये. नक्की एकदा भेट द्या या शॉपला. शॉपचा संपूर्ण डिटेल ॲड्रेस मी तुम्हाला व्हिडिओच्या आधी सांगितलेला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला मी मेन्शन केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आता हे मेन्ससाठी आपल्याकडं ब्रेसलेट्समध्ये आहेत आपल्याकडे कॉम्बिनेशन. हे पण क्युबनमध्ये आहे आणि 12 ग्रॅम फक्त ह्याचं वजन आहे. पण बघताना असं वाटतं की हे 3 तोळ्याचं असेल, पण हे सेमी होलो आहे. सो तर त्यामुळे फक्त 12 ग्रॅममध्ये एक्झिट बनवलेलं आहे. त्यानंतर हे बायझंटाईन ब्रेसलेट 21 ग्रॅममध्ये येतं. ह्याचं आपण सेकंड चेनसुद्धा बघितलं आहे, तर त्याच्या चेनला मॅचिंग असणारे आपल्याकडे ब्रेसलेटसुद्धा अवेलेबल आहेत. हे पण 24 ग्रॅममध्ये येतं. हे पण असं 25 ग्रॅममध्ये आणि हे पण असं बघितलं ते 17 ग्रॅममध्ये तुम्हाला येतं. हे 17 ग्रॅम हे फर्स्टवर 17 ग्रॅममध्ये येतं.
हे पण तुम्ही बघितलं हे क्युबन आहे, हे पण तुम्हाला 26 ग्रॅममध्ये येणार. ओके. जर घेतलं बायझंटाईनचं तर हे 17 ग्रॅममध्ये येतं. जर तुम्हाला असं जाडवालं पाहिजे असेल हे तुम्हाला 45 ग्रॅममध्ये येतं, म्हणजे 4.5 तोळ्यामध्ये येतं तुम्हाला असं. हे पण तसंच जर डिझाईन थोडंसं लहान हवं असेल तर 20 ग्रॅममध्ये तुम्हाला असे एवढे वेट तुम्हाला एवढे येणार तुम्हाला. हे पण तुम्हाला 21 ग्रॅममध्ये हे ब्रेसलेट येऊन जातील सगळे. हे जेंट्ससाठीचं हे कलेक्शन ब्रेसलेटचं लाईट वेट पण आहेत आणि हेवीमध्ये सुद्धा आहेत. त्यानंतर जर तुम्ही कार्टियर ब्रेसलेट म्हणून आहे, असं वॉच टाईप किंवा असं एकदम पट्टी टाईप याचा लुक असतो, त्यामुळे कार्टियर ब्रेसलेट पण म्हणतात असं. हे त्यात फर्स्ट वन जे आहे ते थोडंसं असं फॅन्सी, हे जो थोडंसं फॅन्सी आणि याच्यात स्टोनचा समावेश केलेला असतो. हे जर बघितलं हे पूर्ण प्लेनच असतं, कास्टिंगचे डिझाईन्स मिळून त्याला असे मशीन मेड काम असतात. मेन्ससाठी हे ॲक्च्युली मेन्ससाठी पण भरपूर डिझाईन्स ब्रेसलेटमध्ये. भरपूर ऑप्शन्स आहेत. चेन्समध्ये, ब्रेसलेट्समध्ये, अंगठीसुद्धा आहेत आपल्याकडं. सो आपण आता मेन्स कलेक्शनमध्ये चेन्स बघितले, अजून ब्रेसलेट्स बघितले. तर मेन्स कलेक्शनमध्ये अजून आपल्याकडे सरदारजी कडा म्हणून पण आहेत. हे सुद्धा पूर्ण हँडमेड असत आणि हे तुम्हाला भरीवमध्ये पण येतं आणि होलोमध्ये सुद्धा तुम्हाला येऊन जातं. साधारण तुम्ही हे ना 20 ग्रॅमपासून जर पातळ डिझाईन पाहिजे असेल तर 20 ग्रॅमपासून तुम्ही हे पुढं बनवून घेऊ शकतात आणि आपल्याकडे रेडी पण असतात. जर तुम्हाला हे प्लेन झालेत, हे पण थोडंसं ब्रॉड आहे, हे तुम्हाला 5 तोळ्यामध्ये येतं आणि हे सरदारजीकडं तुम्हाला 3 तोळ्यामध्ये येऊन जातं. जर त्यात तुम्हाला थोडं फॅन्सी हवा असेल आणि होलो असेल पोकळ तर तुम्हाला असं हे 24 ग्रॅममध्ये येऊन जातं. त्याला लुक आहे पूर्ण असं. ह्याला उभे काठ दिलेले आहेत, जसं ह्याला साईडने एवढे काठ नाहीत ना, ह्याला असं एज एकदम शॉर्प केलेले असतात. किती ग्रॅमचे? 34 ग्रॅम्स. हेवी आहेत. हे होलोमध्ये येतं. हे पण तुम्हाला साधारण डिझाईन प्लस 24 ग्रॅम्समध्ये तुम्हाला येतं आणि साईज पण याची मोठी. तुम्हाला तुमच्या साईजप्रमाणे हे आम्ही ऑर्डरप्रमाणे करून मिळेल. जर साईज अवेलेबल होत नसेल किंवा बसत नसेल तर ऑर्डरने आपण बनवून घेऊ शकतो आणि ऑर्डरने पण आपण हे 8 ते 10 दिवसात फक्त बनवतो. जर त्याच्या अर्जंट असेल रिक्वायर तर तसं पण आपण 1-2 दिवस आधी करून घेतो, एकदम अर्जंट बेसमध्ये हवं असेल तर.